हे बघून सुद्धा परत मला फोन येणार आहे मॉर्निंगला माझ्या भाचीचा की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. एक नंबर आहेत, मला सुद्धा भरपूर आवडल्यात पण मी नाही घेत आहे. जायत आता अंडी आहेत बॉईल केलेले, मॅगी आणि कोको कोला, बस दुसरं काहीच नाही. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या मी अजूनपर्यंत हॉटेललाच आहे कारण माझा विजाचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह झाला आहे. 6 महिन्याचा विजा आला आहे आपला आणि त्याच्यामध्ये आपण कधीही पण घरी जाऊ शकतो. तर जास्तीत जास्त आपल्याला 2 महिने पाहिजेत म्हणून आपण 2 महिने राहू इथे, त्याच्यानंतर घरी जाऊ. तर आता सध्या काय ना, माझी शिप गेली होती सेलिंगला आणि सेलिंगला गेली होती दुबईला हम्रिया पोर्टला. आणि हम्रिया पोर्टला झाला आहे भरपूर प्रॉब्लेम कारण कालच मला फोन आला होता आय थिंक आफ्टरनूनला की बोलतो शिप आता निघेल, कार्गो वगैरे फिनिश झालाय. आणि परत मॉर्निंगला फोन आला तो बोलतो आम्ही अजून हम्रिया पोर्टला जाऊ. कंटिन्यू 1 दिवस झाला मित्रांनो, कार्गो लोड होऊन फक्त शिप स्टँड बाय तिथे. तर मी कारण विचारलं कशावरनं झालं काय झालं, तर बोलतो आपला एक इंडियन आहे त्याच्या नावामध्ये थोडा प्रॉब्लेम झाला. असं आहे की नाव त्याचं भरपूर मोठं आहे आणि ते शॉर्ट फॉर्ममध्ये नाव दिलं आहे एजंटने, त्याच्यावरनं भरपूर प्रॉब्लेम झाला इमिग्रेशनला. तर एजंट म्हणजे तिकडचा एजंट त्याला बोलतोय की तुला साइन ऑफ घ्यावा लागेल. तर त्याच्यावरनं भरपूर प्रॉब्लेम चालल्यात. तर बघू आता काय होतं आणि काय नाही ते. आणि इथे काय मित्रांनो, हॉटेलमध्ये बसून बसून पूर्ण बोरिंग होत आहे. बोरिंग असं आहे की कायच नाही, टी व्ही पण नाही मिळत, कायच नाही मिळत, बाहेर सुद्धा जाऊन देत नाही आम्हाला, फक्त हॉटेलमध्येच बसावं लागते. तर काय नाही, फक्त मोबाईल आणि झोपायचं एवढंच चाललं आहे. तर बघू आता आपली शिप आल्यानंतर आपण जाऊ ऑनबोर्ड आणि ऑनबोर्ड गेल्यानंतर परत 2 महिन्यात आपल्याला परत काम करायचं आहे नीट आणि त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहोत. आता शिप येण्याची वाट बघतोय, कधीपर्यंत शिप येते आणि कधी नाही ते. तिथपर्यंत काय आपण हॉटेललाच राहणार आहोत, हॉटेलचीच मजा घेणार. सध्या तरी ऐशोआराममध्ये चाललंय, नंतर शिपवरती जाऊन पुन्हा भरपूर काम होणार आहे. तर काय ना, तुम्ही कंटिन्यू राहा, ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता जातोय पटापट, फ्रेश वगैरे होतोय कारण आता जस्ट उठलोय, फ्रेश वगैरे होतोय. नंतर मग काय नाही, बिस्किट वगैरे आणलं ते बिस्किट वगैरे खातोय. कारण असं आहे की रात्री मी जेवलोच नाही आहे मित्रांनो, कारण आपण असं आहे की बीफ खात नाही मित्रांनो आणि इकडे ऑलमोस्ट बीफच भेटते. त्याच्यामुळे काही नाही, आता परत जाणार आम्ही तिथे मार्केटमध्ये आणि अंडी घेऊन येतील. म्हणजे कसं अंडी आणल्यानंतर अंडी बनवून आम्ही खाऊ शकतो. तर काय ना, चला आता पटापट जातो आणि फ्रेश वगैरे होतोय. मित्रांनो जस्ट फ्रेश वगैरे होऊन झोपलो होते या रूममध्ये आणि अचानक असं झालं आहे की जी ही ए सी आहे ना, त्याचा गॅसचा जो पाईप असतो ना असा म्हणजे हे झाला ना पूर्ण एअर म्हणजे मी आणि तो एक जण भाऊ आहे ना, तो आम्ही दोघंजण झोपलो होतो. आमची दोघांची एवढी धावपळ झाली ना त्याच्यामुळे. तर आता काय ना, ते हॉटेलवाल्याला सांगून आम्ही आमची रूम चेंज केलाय. तर ही पहिला आमची ही रूम होती बघा, या ए सीचा प्रॉब्लेम झाला म्हणून आता आम्हाला त्या रूममध्ये शिफ्ट केलं आहे. बघा ही रूम आहे, ती अशी रूम आहे. तर आता आम्हाला ट्रान्सफर केलं आहे. आमच्या पहिला 206 नंबर होता आणि आता 204 नंबर आणि ही आमची रूम आहे. ही रूम थोडी मला हटके वाटते कारण टी व्ही वगैरे तर आहे. बघू आपण टी व्ही लावण्याचा प्रयत्न करू आणि बघू शकतात तुम्ही. बघू आता पुढे काय होते, कारण एजंटने तर फोन केला आपलं तिकीट लवकरच, तिकीट नाही, शिपवरती जायचं आपल्याला, म्हणून बघू आता काय होते आणि काय नाही ते. तर मित्रांनो आजसुद्धा चाललो आहे मी पुन्हा थोडा खाऊ घेण्यासाठी. ॲक्च्युली खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. प्रॉब्लेम असा झाला आहे की मी करणार होतो साइन ऑफ, पण साइन ऑफ कॅन्सल होऊन मी पुन्हा ऑनबोर्ड होणार आहे. कारण इंडियन जो एक जण आहे त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, म्हणून त्याच्यामुळे पुन्हा आता मला ऑनबोर्ड करावं लागत आहे. तर आता बघू काय होतं ते. पुन्हा मला शिपवरती जायचं आहे. तर माझा सरप्राईज करायचा प्लॅन होता तो पूर्ण आता कॅन्सल झालेला आहे. तर काही नाही, आता बघू शिपवरती कधी जातो आणि कधी नाही ते. मी मित्रांनो आलाय, मी सध्या काहीच नाही घेत मिळत, तो जो आहे तो घेत आहे काय
मी सध्या इकडे तिकडे बस फक्त व्हिडिओ करत फिरत आहे. तर काय नाही, आता हे मी जे ब्लॉगमध्ये टाकत आहे ना, हे बघून सुद्धा परत मला फोन येणार आहे मॉर्निंगला माझ्या भाचीचा, की मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे. एक नंबर आहेत, मला सुद्धा भरपूर आवडल्यात, पण मी नाही घेत आहे. जायचं होत असतं तर नक्कीच घेतलं असतं, पण आता तर नाही घेणार. तर काही नाही, आता बघू काय होतं आणि काय नाही ते पुढे, कारण आपल्याला शिपवरती जायचं आहे. शिपवरती दिवस आता 2 महिने काढायचे अजूनपर्यंत. चला आता काय ना, तुम्ही कंटिन्यू जा. मित्रांनो, इथे जेवायला दीप वगैरे असते, तर आम्ही दोघं पण खात नाही. तर आता काय ना, मी जस्ट मॅगी वगैरे आणि अंडा घेऊन आले. तर आलो आता इथे किचनमध्ये बनवू शकतोय बोलते. किचनमध्ये आलोय, फटाफट आता ते बॉईल करतोय. बॉईल करतात का नाही बघू आता आम्ही. डायरेक्ट मॅगीच खायचं आहे, कारण इथे तेल पण नाही मिळत, मसाला सुद्धा नाही मिळत, त्याच्यामुळे काहीच नाही करू शकत. तर बघू काय काय करणार आहोत आम्ही. अंडा बॉईल आणि मॅगी तर नाही होणार. मॅगी होईल, कारण मॅगीला मसाला वगैरे काहीच नाही लागत. तर हा भाऊ बनवेल, फक्त आपण बघत राहायचं. कारण एकच दिवस आहे आपल्याकडे आराम करायला, उद्या आपण ऑन बोर्ड होणार आहे. त्यामुळे आज पटापट जेवतोय वगैरे ना, गपचूप झोपून जातोय. चला चला तर मित्रांनो, एका बाजूला मॅगी ठेवलाय, एका बाजूला अंडे बॉईल करत ठेवलाय. टाइमपास आज मॅगी खायचं आहे, उद्या शिपवरती जाऊन जेवायचं आहे. आजचा दिवस फक्त, मला वाटतं उद्याचा दिवस पण मी हॉटेल स्टेलाच असेल. मॉर्निंगला जाईल म्हणजे परवा जाईल असं मला डाऊटफुल वाटते, कारण उद्या तर संध्याकाळपर्यंत शिप येईल. तर मला रात्री शिपवरती नाही चढवणार. बघू आता कधी चढवतील आणि कधी नाही ते. तर मॅगी होईपर्यंत आपण तिथपर्यंत सॉन्ग ऐकत बसू. मॅगी झाल्यानंतर दाखवेल कशी झालाय कशी नाही ते, कारण आज भरपूर महिन्यानंतर मॅगी बनवत आहेत. तर बघू. इसमें और कुछ रहता ना तो अच्छा रहता. पानी अपन ने बहुत डाला है, इसका मतलब बहुत वेट करना पड़ेगा इसके. प्रॉपर सीजेगा वरना पेट दर्द करेगा. तर मित्रांनो, मॅगी वगैरे बनवून आणले आहे, अंडे सुद्धा बॉईल करून आणलेत. आता अंडी आहेत बॉईल केलेले, मॅगी आणि कोको कोला, बस दुसरं काहीच नाही. तर फटाफट जेवतोय, झोपतोय. उद्याचं काय आता पता नाही आहे. आजचा दिवस आहे, जो टाईम आहे तो एन्जॉय करायचा. उद्याचं उद्या बघितलं जाईल, काय होईल काय नाही ते उद्याचं. चला आता फटाफट खातोय मॅगी वगैरे आणि मग झोपतोय. चला तर मित्रांनो, जस्ट मॅगी वगैरे खालाय, अंडा वगैरे खालाय, कोको कोला पण पिलाय, त्याच्यामुळे पोट पूर्ण पॅक झालाय. तर आता काय नाही, मी ब्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बघूया मी उद्या कधीपर्यंत जातोय शिपवरती आणि कधी नाही ते. तर चला, मी इथेच आता ब्लॉग एंड करतो. बाय बाय, गुड नाईट.